कोणी कितीही मोठा असो, ड्रग्सचा व्यापार करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री, पालकमंत्री धाराशिव जिल्हा प्रताप सरनाईक यांचा इशारा. कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ही चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये सगळ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने ही चर्चा घेतली आहे. तुळजापूरसारखं देवस्थान, या देवस्थानामध्ये जर अशा प्रकारचे ड्रग्सचे व्यापारी कोणी असतील, कार्यरत असतील, पूर्ण नेस्तनाबूत करा. कोणालाही सोडू नका, कोणीही किती मोठा असेल तरी. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने ही चर्चा घेतली आहे. तुळजापूर सारखं देवस्थान, या देवस्थानांमध्ये जर अशा प्रकारचे ड्रग्सचे व्यापारी कोणी असतील, कार्यरत असतील, पूर्ण नेस्तनाबूत करा. कोणालाही सोडू नका, कोणीही किती मोठा असेल तरी. बघा, मी सांगतो एसपी साहेब, तुम्हाला ह्या विषयावर मला बाकीच्या गोष्टी नंतर, पण ह्या विषयावर मी फार हे म्हणजे गांभीर्याने घेतलेलं आहे. कारण मला सुद्धा माझ्या वरिष्ठांकडनं बऱ्याच काय कानपिचके आले. कारण मी शेवटी ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि आमच्या देवस्थानामध्ये जर असे प्रकार घडत असतील आणि पुजाऱ्यांसारखी लोक जर तुमच्याकडे निवेदन दिल्यानंतर जर त्याच्यावर कारवाई होत नसेल, हे दुर्दैव आहे. आम्हाला काहीतरी तुमच्यावर कारवाई करावी लागेल. तुम्ही जर 4-4, 5-5 वेळा पुजारी येऊन जर तुम्हाला निवेदन देतात आणि तुम्ही ठप्पपणे बघत राहतात आणि तरी ड्रग्सचा व्यापार जर खुलेआम चालू राहत असेल तर त्याला जबाबदार तुम्ही आहात. तुम्ही ऍक्शन घ्या ना. आम्ही एसपी साहेब, असं नाही. आता मी निर्णय दिला, बैठक झाली, बैठकीमध्ये यांना सांगितलं 72 तासामध्ये मला लेखी अहवाल पाहिजे. जर तसं मी सांगितल्यानंतर मग पुजाऱ्यांना धमक्या पोलिसांनी कशाला द्यायला पाहिजे? म्हणजे पालकमंत्र्यांसमोर तुम्ही परत तक्रारदारावर धमक्या देत आहेत, म्हणजे तुमचा इन्व्हॉल्वमेंट आहे का काही? नाही. मग कशाला त्यांना धमक्या देतात? चौकशी करा, आरोपी पकडा, कुणी असू द्या. यांच्यातला गुन्हे असेल त्यालाही आतमध्ये टाका. मला फार गांभीर्यानं घेतलेलं आहे. मी एकट्याने नाही, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गांभीर्यानं घेतलेलं लक्षात घ्या. त्याचं मला तुमची तक्रार करायला लागेल. तुम्ही जर यांना दमदाटी कराल तर याद. कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.